गुड इव्हनिंग सर्व पालकांना, हॉस्टेल पालक, डे स्कॉलर पालक सर्वांना आज 26 तारीख, वार कोणता आहे? मंगळवार 26 तारीख। आज आमचा दुसरा पेपर चालू आहे, दुसऱ्या परीक्षेचा दुसरा पेपर। पहिल्यांदा पालकांनी परीक्षा समजावून घ्या। शिक्षक सर्व पालकांना गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून होतोय। बस इकडं मुलं बसलेले अभ्यास करतात 10वीचे, इकडं मुली आहेत, इकडं सीबीएसई स्टेटचे 8वी 9वी 10वीचे मुलं आहेत। 5वी 6वी 7वीच्या परीक्षा चालू आहेत। इकडे पहा, इथं 5वी 6वी 7वीच्या परीक्षा चालू आहेत। 8वी 9वी 10वीचा फक्त 1 तासाने पेपर आहे, अर्धा तासाने। त्याच्या आधी एक छोटासा व्हिडिओ तुमच्याकरता। आमच्या यावर्षी आता जवळजवळ तिसरा राऊंड चालू आहे परीक्षेचा, 5वा 6वा। आम्ही मे मध्ये परीक्षा पेपर 1 मेला क्लासेस सुरू केले। मे एंडला सर्वांच्या परीक्षा झालेल्या आहेत, सर्वांच्या मंथली टेस्ट जून एंडला झाली, जुलै एंड, ऑगस्ट एंड, सप्टेंबर एंड, सप्टेंबर एंड पर्यंत मंथली टेस्ट केजी ते 10वी 12वी पर्यंत झालेले आहेत। जे ऑनलाईन होते त्यांच्या मंथली टेस्ट तिथं झाल्या, जे ऑफलाईन म्हणजे शाळेत होते त्याला ऑफलाईन, घरी राहून मोबाईलवर केलं त्याला ऑनलाईन। तर या प्रत्येक महिन्याला टेस्ट, इतक्या टेस्ट इंडियामध्ये कुठंच नाही। पण हसत खेळत आहे, टेन्शनच्या टेस्ट नाही, तणाव येईल अशा टेस्ट नाही। आणि त्यातल्या मंथली टेस्ट झाल्यानंतर मागच्या 2 महिन्यामध्ये आम्ही जवळजवळ दर आठवड्याला, दर सोमवारी टेस्ट होती आमची। गणितापासून सुरू झाली, गणित, नंतर इंग्लिश, हिंदी, मराठी, सोशल स्टडी, सायन्स, मॅथ्स, या सगळ्या टेस्ट गणितापासून सुरुवात होऊन शेवटपर्यंत झालेल्या आहेत। आणि आता आमच्याजवळ 5 दिवस शिल्लक होते। परीक्षा पहिला राऊंड झाला, त्या बोर्ड, स्टेट बोर्ड पॅटर्न प्रमाणे, या इकडे तर या ज्या परीक्षा झाल्या त्या स्टेट बोर्ड पॅटर्न प्रमाणे झाल्या। आणि चालेल, आता कुठे थांब, स्टेट बोर्ड पॅटर्न प्रमाणे त्या परीक्षा झाल्या 100 मार्काच्या। आणि 60% सिलेबसवर, 60% सिलेबसवर झाले। आमचं 60% पोर्शन केव्हाच पूर्ण झालं। 60% सिलेबसवर बोर्ड पॅटर्न, म्हणजे जे जुनं बोर्ड पॅटर्न आपला आहे त्याप्रमाणे त्या परीक्षा झाल्या, ज्याच्यात गाळलेल्या जागा असतील, मॅच द फॉलोइंग असतील, ट्रू ऑर फॉल्स असेल, आन्सर इन अ सेंटेन्स असेल, आन्सर इन अ पॅराग्राफ असतील, राईट अ नोट असेल, सॉल्व द फॉलोइंग असेल, ड्रॉ द डायग्राम्स असतील, इक्वेशन्स, रिॲक्शन्स, फॉर्म्युलावर त्या टेस्ट असतील, थेरम्स असतील, सगळं असं मिक्स जे बोर्डात असतं, स्टेट बोर्डात, त्याप्रमाणे त्या परीक्षा 1 राऊंड झाला सर्वांचा। आणि 3 दिवसापूर्वी शनिवारी सोमवारी आमच्या पेपर संपले। आता राहिला मंगळवार, आज मंगळवार, आणि आता आमच्याजवळ 5-6 दिवस शिल्लक आहे। आज तारीख आहे 26, 27, 28, 29 आणि 30, 5 दिवस शिल्लक आहे। आणि या 5 दिवसामध्ये आमचे आता 8वी 9वी 10वीचे 5 दिवसात 5 पेपर होत आहेत। तो जो होत आहे त्या 60% सिलेबसवर, परंतु आपलं सीबीएसई पॅटर्न, यूपीएससी पॅटर्न, एमपीएससी पॅटर्न, ज्या एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षा असतात, यूपीएससीच्या स्पर्धा परीक्षा असतात, ज्याच्यामधनं मोठमोठे स्टेट ऑलिम्पिक, मोठमोठे ऑफिसर्स निर्माण होतात, या देशाला मिळतात। आणि अशा ऑफिसर लोकांच्या ज्या टेस्ट होतात त्या टाईपच्या, थोडक्यात याला आपण मधल्या काळामध्ये सीबीएसई पॅटर्न, आणि त्याला अजून एक नाव आहे एमसीक्यू पॅटर्न, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, एमसीक्यू। आता आमच्या
सर्व विषयांच्या परीक्षा झाल्या. आता जे आहेत त्या 60% पोर्शन आमचं रिव्हिजन झाले, तरी तुम्हाला अर्धा दिवस मिळतो. जवळजवळ 10 तास त्यांना 8 ते 10 तास पेपरची तयारी करायला मिळते. परत MCQ म्हणजे मुलं स्टेट बोर्डात असले तरी CBSE बोर्डाची त्यांना रंगीत तालीम सुरू झालेली आहे आणि CBSEच्या बहुतेक करून MCQ पॅटर्न क्वेश्चन पेपर होत आहे, म्हणजे डीप स्टडी. याच्यामध्ये एका प्रश्नाचे उत्तर असतात 4, त्यापैकी ABCD, बरोबर आहे काय? ABCD असे 4 असतात. त्यातलं कोणतं बरोबर एवढं इतकं लिहायचं. बॉडी स्ट्रेट, फ्रंट वॉइस, डेस्क कॉलर. तर यातील कोणतं उत्तर A बरोबर का B का C का D विचार करायचा आणि लिहायचं. म्हणून या पॅटर्नची परीक्षा आता चालू झालेली आहे. म्हणजे आता हा 3रा राऊंड आहे परीक्षेचा. पहिला आहे मंथ वाईज टेस्ट, दुसरा झाला तो टर्मिनल कम अॅन्युअल. त्याला टर्मिनल म्हणूच नका, अॅन्युअल, कारण याचे मार्क अॅन्युअल मध्ये आम्ही ऍड करतोय. बोर्डही करतो, आम्ही करतो आणि CBSE बोर्ड करतो. आवाज थोडासा कम, मन में करो. स्टेट बोर्ड पॅटर्न, CBSE पॅटर्न दोघे करत आहेत. म्हणून 60% जो पेपर झाले आमचे स्टेट बोर्ड पॅटर्नने, त्या 60%वर MCQ चे क्वेश्चन आज सुरुवात आहे. आता 2:45 वाजता ते 4:45 वाजेपर्यंत 2 तासामध्ये किंवा 2 ते 4 असं धरलं तर 2 तासामध्ये MCQ चे क्वेश्चन्स येत आहेत आणि त्याच्यावर आम्ही चेक होऊन असं 2 परीक्षा प्लस मंथली टेस्ट या तिघांचे मार्क आतापर्यंत रेडी. पुढे हे झाल्यानंतर दिवाळीनंतर प्रत्येक सोमवारी राहिलेल्या 40%वर अॅन्युअल परीक्षा होईल. पहिल्या सोमवारी, दुसऱ्या सोमवारी, तिसऱ्या सोमवारी, जसं ज्याचं पोर्शन 100% आटोपलं, ज्याचं त्याचा पेपर पहिला राहील. समजा गीते सरांचे मराठी आटोपलंय एका वर्गात, तर त्यांचा अगोदर होईल. आलं. जाधव सरांचं आटोपलं सायन्सचं, तर त्यांचं त्या वर्गाचं होईल. मुनमुने सरांचं आटोपलं तर मुनमुने सरांच्या वर्गाचं होईल. सतीश सर किंवा तुम्ही जे असतील सर्वांचे तुमचे पेपर त्याप्रमाणे होणार आहे. ज्याचं सिलेबस 100% आटोपलं त्याचा क्रम फायनल नाही. 100% आटोपलं तर त्याच्या 60%वर आपण पेपर झाले आणि आता परत MCQ ने 60%वर होत आहेत आणि पुढचे 40%चे म्हणजे 100% झाल्यावर हे 60 सोडून द्यायचे. पुढच्या 40%वर तुमची अॅन्युअल परीक्षा होईल. तर ती बोर्ड पॅटर्न, स्टेट बोर्ड पॅटर्न होईल, म्हणजे आपले मिक्स क्वेश्चन. आणि ते झाल्यानंतर तो पूर्ण राऊंड होईल आमचा 2 महिन्याने. त्यानंतर 2 महिने म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर गेल्यानंतर डिसेंबर, 15 डिसेंबर नंतर मग आम्ही MCQ पॅटर्नने परत घेणार आहोत. आणि ते डिसेंबर मध्ये आटोपले तर जानेवारी फेब्रुवारीत परत रिव्हिजन घेऊन आणि मग स्टेट बोर्ड पॅटर्नने परत 100% सिलेबसवर पेपर होईल आणि त्याच्या शेवटी परत MCQ पॅटर्न. किसी का आवाज आहे इधर? 8, 9, 10 स्टेट बोर्ड का अपना होटेल. तर त्यानंतर बोर्डाचा पेपर परत MCQ पॅटर्न होईल. अशा ह्या 6 परीक्षा 60%वर 2 स्टेट बोर्ड पॅटर्न आणि CBSE पॅटर्न जवळ घ्यायचा अजून 60%वर झूम आहे. नंतर 40%वर स्टेट बोर्ड पॅटर्न आणि MCQ पॅटर्न आणि पूर्ण 100% वर स्टेट बोर्ड पॅटर्न आणि MCQ पॅटर्न. अशा परीक्षा होतील. पण याच्यामध्ये आणि मग डायरेक्ट बोर्डाच्या पेपरला मुलं जातील. परफेक्ट तयारी होणार. मग बोर्डाचा स्टेट बोर्ड पॅटर्न घेऊन येते, MCQ पॅटर्न घेऊन, CBSE असो स्टेट बोर्ड असो, त्याप्रमाणे तुमच्या परीक्षा होणार आहेत. हे सर्व पालकांनी लक्षात ठेवायचं. 5वी, 6वी, 7वीच्या सुद्धा तशाच होतील. आणि 9वीचे मुलं जे आहेत 9वीतून 10वीला जाणारे यांना शेवटचे राऊंड कॅन्सल होतील. म्हणजे आता ऑक्टोबर मध्ये, नोव्हेंबर मध्ये यांच्या स्टेट बोर्ड पॅटर्नने 8-9 पेपर आहेत तेवढ्या परीक्षा होतील. नंतर MCQ होईल आणि यांची हीच अॅन्युअल धरली जाईल. 60% अधिक 40%. याच्यावर निकाल जाहीर होऊन त्यांची 10वीचं सिलेबस 1 जानेवारीला सुरुवात होईल.
9वीतून 10वीत गेलेल्या मुलांचं 10वीचं सिलेबस 1 जानेवारीला सुरू होत आहे किंवा एखादा 2 दिवस मागं पुढे राहील आणि ते सिलेबस 1 जानेवारी 2 जानेवारी 3 किंवा 4 किंवा 5 जानेवारीला सुरू राहील आणि मग त्यांचा सिलेबस 10वीचा दोन्ही 10वी सीबीएसई स्टेट 9वीतून 10वीत गेलेले त्यांच्या त्या पद्धतीने परीक्षा होतील आणि लवकर सिलेबस सुरू होईल. बाकीच्यांचं 10वीचे जे आज मुलं आहेत त्यांच्या बोर्डाच्या एक्झामच्या दिवसापर्यंत आमचे रिव्हिजन चालू राहतील आणि बाकीचे जे आहेत केजी ते 10वी केजी ते 9वी 8वी पर्यंत यांचा देखील पेपर वेगवेगळ्या वेळी होतील. एक इथपर्यंत आता एक्झामची कच्ची तयारी तुम्हाला सांगितलेली पक्की लक्षात ठेवा. दुसरा मुद्दा दोन आपण उद्या म्हणजे रविवारी 31 तारखेला मुलं घरी जातील. रविवारी 31 तारखेला सकाळी 9 वाजता जातील. परत सांगतो शनिवारी कोणी येऊ नका. शनिवारी कदाचित पेपर 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत 6 पर्यंत चालतील. काही सांगता येत नाही. 4-5 वाजेपर्यंत आणि त्यानंतर आम्ही ताबडतोब तुमचा एवढे मुलगा वेडेपणा कोणत्या पालकांनी करू नये. शनिवारी यायचं नाही. रविवारी सकाळी 9ला या 8ला येऊ नका. मुलांना नाश्ता घातल्याशिवाय आम्ही जाणार इथून मुलं जाऊ देत नाही. ते नाश्ता दिवाळीचं व्यवस्थित नाश्ता करून जातील आमचे मुलं. आमची दिवाळी सुरुवात झालेली आहे. कालपासून दिवाळीचं फराळ सुरू झालेलं आहे. आमचं 5-6 दिवस आधी होतं. काल सुरुवात झाली. मुलं 1 मिनिट इकडे फक्त हे मुलं दिवाळीचं फराळ सुरू झालं. हात वर करा. सुरू झालं तर हात करा. हा तिकडं आहे डाऊन. दिवाळीचं फराळ सुरू झालं. आज उद्या आमचे आकाश कंदील लागतील आणि 30 तारखेला संध्याकाळी आम्ही थोडे फटाकडे वाजवणार आहोत. म्हणजे आमची सगळी दिवाळी लुक स्ट्रेट ऑल ऑफ जांभरे. तर एक प्लेज प्रमाणे सुरुवात होईल. 1 मिनिट जाबर. तर 31ला घरी जातील आणि 7 तारखेला मुलं इथं येतील. 7ला रविवारी येतो. 7 तारखेला हॉस्टेलचे 100% मुलं सकाळी 9, 10, 11, 12 वाजेपर्यंत पोच करायचे. येताना पहिल्या दिवसाचं जेवण तुम्ही पोच करायचं. साध्या पुड्या आणि चटणी किंवा तुमची एखादी सुक्की भाजी खराब होणार नाही अशी. जसे आळूच्या पानाच्या वड्या खराब होत नाहीत. थोडे भजे खराब होत नाहीत. पोळी आणि सुक्की भाजी किंवा पुड्या तेलच्या पुड्या काय म्हणतात तुम्ही तुमच्याकडं पुड्या आणि चटणी किंवा पुड्या आणि काही सुक्की भाजी. 7 तारखेला आम्हाला जेवण मुलांना किती मुलं कसे काही सांगता येत नाही. आणि पहिलं जेवण आम्हाला इथून पुढे नेहमी लक्षात ठेवा. हॉस्टेलला येणाराने पहिलं जेवण घरून पण ते खराब न होणार. जे खराब होईल ते नको. अजिबात नको. समजा बेसन किंवा पिठलं खराब होतं विटतं त्याला म्हणतात. काही भाज्या खराब होतात ओल्या भाज्या. साधं चटणी पोळी चटणी. आम्ही त्यांना इतर काही पदार्थ देणार आहोत. इथं आल्यावर आमच्याकडं खाण्याची सुविधा आहे. पण तुमचं जेवण आणि प्लस आम्ही काही मुलांना चाव म्याव देऊ. उद्या दिवाळीचं फराळाचे एखादे 2 आयटम देऊ. काहीतरी व्यवस्थित. लास्ट बॉय नॉट सिटिंग स्ट्रेट. त्याप्रमाणे हे सर्व लक्ष द्या की सर्व मुलं जेवण घेऊन येतील. 7 तारखेलाच येतील आणि 8 तारखेला मुद्दा तीन 8 तारखेला सकाळी केजी ते 12वीचे सर्व वर्ग सुरू होत आहेत. गव्हर्नमेंटने 11 तारीख 10-11 काय केले 11 केली. पण आपण नो प्रॉब्लेम. आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना विनंती करतो आणि 8 तारखेला आपले केजी टू 12th सर्व वर्ग 11वी 12वी 5वी ते 10वी 1ली ते 4थी लोअर केजी अप्पर केजीचे वर्ग सुरू होत आहेत. फक्त नियम पास काढलेला पाहिजे. आणि ज्या मुलांनी पहिल्या टर्म मध्ये पास काढताना खोटे आश्वासनं दिलेले पालकांनी काही 1-2-3% पालक आहे खोटे आश्वासनं
त्यांनी पास काढताना तिथं गुंजाळ सरांनी सांगितलं इतक्या तारखेला भरतो, तितक्या तारखेला भरतो, तितक्या तारखेला भरतो. हे 5वी ते 12वीच्या मुलांच्या त्या तारखा दिल्या त्यांनी आणि खोटे आश्वासनं देऊन अगदी 2% आश्वासनं देऊन भरणारे 95% पालकांनी सर्व फी वेळेत दिलेल्या तारखेप्रमाणे भरले. पण 4 ते 5% पालकांनी थापा मारल्या, बाता मारल्या, थापा मारल्या, देतो ना. आता काही पालक गुंजाळ सरांनी सांगितलं की काही पालक काही पालक दादाजी फोन उचलत नाहीत, काही पालक 4 वेळा आश्वासने देतात, 4 वेळा फीचं मुदत देतात. प्लीज माफ करा, मी स्कूल चालवायला आम्हाला पैशाशिवाय पर्याय नाही. हा जो स्टाफ, हा जो 100-125 लोकांचा स्टाफ आहे, बस आता ते तिकडे वेगवेगळ्या ठिकाणी, हे फक्त 8वी 9वी 10वीचे टीचर आहेत. या लोकांचे पगार पाणी दिवाळी त्यांचा फार महत्वाचं आहे. आमचा दैनिक खर्च वाढलाय, मेंटेनन्स वाढलाय. त्यामुळे आम्हाला काही कुठून कारखाना नाही आमच्या ताब्यात, किंवा आम्ही मंत्री नाही, आमदार नाही, खासदार नाही, किंवा कोणी मोठे साधू नाही का लगेच आम्हाला पैसे येतील, फंड्स येतील, आम्हाला देणग्या येतील, किंवा आमदार कुठंतरी एखाद्या बँकेत आमचा मोठ्या बँका आहेत तिथून पैसे आम्ही उचलू, किंवा आमदार खासदार निधीतून पैसे काढू, किंवा मंत्री म्हणून कुठून तरी आम्हाला फंड्स गोळा करता येतील. माफ करा, आमच्याजवळ काही नाही. त्यामुळं आम्हाला भीक मागायची नाही कोणाकडं, पण आमच्या हक्काचे पैसे आणि वेळेत आहे. लक्षात ठेवा, फी ही 1 जूनच्या पूर्वी भरलेली पाहिजे. पण कोरोनामुळे दुष्काळामुळे मागं पुढं, पण त्याच्यात असं आहे की जे अडचणीतले पालक ते भरतात, परंतु थोडे पैशावाले मागचे 3-4 पालकांची यादी म्हणतो आमच्याजवळ 5-6 पालकांची, जे मध्यमवर्गीय थोडे पैशावाले त्यांनीच बोलण्यामध्ये आगाऊपणा केलेला आहे. ते डोक्यामध्ये ते पालक आमचे बसून असतात, कायम असतात. आम्हाला काय त्यांच्यावर रागवत किंवा सूड घेतला जात नाही, परंतु मनात खट्टुता निर्माण झालेली असते अशा पालकांनी, जे ऑफिसमध्ये कटकट घातलेली असते आणि मध्यमवर्गीय असतात. आणि हे शक्यतो हे पालक थोडेसे राजकारणाच्या जवळ असतात, कुठेतरी राजकारणाच्या जवळ असतात, राजकीय व्यवस्थेत असतात. ते पालक जरा आगाऊपणे आरोगंटली थोडे बोलतात. असे 4-5 पालक फक्त सापडले यावर्षी. थोडे ते ऑफिसमध्ये बोलले, परंतु आम्हाला त्याचे निरोपीकडे आल्यावर आम्हाला त्या मुलांबद्दल जरी राग नसला, परंतु थोडंसं मन खट्टू होतं की पालक कसे गोड गोड बोलतात इकडं आणि तिकडं काहीतरी आगाऊपणा, मी काहीतरी जास्त सूचना करतो, मी काहीतरी फार हुशार आहे आणि माझ्यामुळं स्कूल चालतं, किंवा माझ्या मुलाच्या ऍडमिशनमुळं स्कूल चालतं, अशा काहीतरी ते भ्रमात असतात. आणि हे पालक आम्हाला खट्टू करतात. थोडंसं त्रास. आमच्याकडे निरोप येतो त्यावेळेस आम्ही, कारण निरोप दररोज संध्याकाळी असतो, गुंजाळ सर, पवार सर कोण काय बोलले, प्लस तिथं CCTV चालतात, आणि मग आम्हाला ते आल्यानंतर एक नैराश्य येतं. पण ज्यावेळेस आम्ही आता हे पूर्ण महाराष्ट्रभर फिरतो, मध्ये 3-4 दिवस मी आता बाहेर फिरत होतो, अनेक गावांनी जाऊन आलो, त्यावेळेस पालकांचा जो आनंद आम्ही पाहतो की प्रचंड आनंद पालकांना होतो आल्याचा, घरी आल्याचा किंवा गावात आल्याचा. त्यांच्या जे भेटतात, जे त्यांचं चेहऱ्यावरचे भाव असतात, तो भाव पाहिला का तृप्त होतो का इतका कष्ट करून, एवढा त्रास करून देखील त्याचं काही वाटत नाही. आम्ही आनंद घेतो. किंवा असे माझ्याबरोबर एखादे 2 लोक असतात नेहमी, ते सांगतात दादाजी शाळेत एवढं चालवताना त्रास होतो, पण इकडं असं तृप्त मन अगदी प्रसन्न होतं की पहा ह्या पालकांचं किती प्रेम आहे. ते लक्षात येतात ताबडतोब. आता मध्ये मी बऱ्याच जवळजवळ 8 ते 10 ते 12 गावामध्ये 4 दिवसापूर्वी फिरून आलो. खूप थकलो होतो, रोड खराब होते, पण खूप फिरलो. दररोज रात्री 1:30-2 वाजता झोपत होतो. माझे 2-3 मुक्काम औरंगाबादला आमचे शास्त्री महाराजांकडे झाले, जेवण मुक्काम त्यांच्याकडे झाले. खूप थकले. त्यांनी पाहिले की परिस्थिती. दादाजी ते म्हणत होते, दादाजी या वयात तुम्ही का त्रास घेता, आणि कोणत्या स्कूलमध्ये एखादा संस्थापक एखाद्या पालकाच्या घरी थोडंसं अडचण आहे किंवा दुःखाची घटना आहे किंवा थोडं संकट आलेलं आहे, तर त्या ठिकाणी जाऊन भेटतात आणि त्या पालकांना, त्या गावांना भेटी देतात. हे जगात कुठंच नाही. मग हे करतोय. वेगवेगळ्या गावात जातो. सर्वांच्या घरी नाही गेलो तरी गावात गेलो तर पालक एका गावात सगळे येतात आणि तिथं सर्व येऊन भेटतात. एखाद्या 2ला शक्य नसतं किंवा मेसेज पोहोचलेला नसतो,
आम्ही कधी त्याच्यावर नाराज होत नाही, विनोदाने कधी कधी थट्टा करतो, परंतु हे सर्व पाहताना आनंद. परंतु त्याच पालकांनी एक लक्षात ठेवायचं की इथं ऑफिसमध्ये छानपैकी अप्रोच ठेवा. तेव्हा ज्या पालकांनी वचनं मोडलेले आहेत, शब्द मोडले आहेत, एमेन प्रॉमिस मोडलेले आहेत, त्या सर्व पालकांनी आता येणार आहेत. उद्या 31ला येताना आपलं क्लिअर करून घ्या. कारण 7 तारीख आणि 8 तारीख ही आम्हाला KG ते 4थीच्या पालकांना वेळ दिलेला आहे. त्यातही KGच्या बऱ्याच पालकांनी क्लिअरन्स केलेलं आहे. आता 100% फी भरलेली पाहिजे 7 तारखेला. 100% वर्षाची. पहिल्या टर्मची तुम्ही भरली होती ते आटोपलं. काही पालकांनी 100% ऑलरेडी वार्षिक भरलेली, काहींनी अगदी 1ली ते 10वी किंवा 7वी ते 10वी 4थी ते 10वी असे स्कीम मध्ये भाग घेतला. त्यांना टेन्शन नाही, त्यांचं काहीच टेन्शन. ते सगळ्यात चुकी आहेत. सगळ्यात चुकी ते पालक आहे की ज्यांनी 10वी पर्यंत 12वी पर्यंत सगळी फी भरून टाकली आणि कमी फी भरून त्या स्कीमचे फायदे घेतले. ते पालक खूप समाधानी. त्यांचे आणि आमचे रिलेशन खूप छान राहतात, कारण फीचा काही संबंध येत नाही, काहीच संबंध येत नाही. त्यांनी 10वी पर्यंत 12वी पर्यंत फी भरली, नो टेन्शन. तेव्हा आता लोअर KG प्रीती किड्स म्हणजे 3 ते 4 वर्षाचे मुलं, लोअर KG 4 ते 5 वर्षाचे मुलं आणि अप्पर KG 5 ते 6 वर्षाचे मुलं, फर्स्ट स्टँडर्ड 6 ते 7 वर्षाचे मुलं, सेकंड स्टँडर्ड 7 ते 8 वर्षाचे मुलं, थर्ड स्टँडर्ड 8 ते 9 वर्षाचे मुलं आणि फोर्थ स्टँडर्ड 9 ते 10 वर्षाचे मुलं, 5वी 10 ते 11 वर्षाचे मुलं. हे सर्वसाधारण रेंज माहीत पाहिजे. म्हणून जे 3 ते 4 वर्षाचे मुलं प्रीती किड्सला ते येतील, लोअर KG अप्पर KG तर 11, 10, 11 तारखेच्या ऐवजी पालकांनी इथं जवळजवळ 8 तारखेला त्यांनी सुरुवात करायची. आता 2-3 दिवस मागं पुढे इतकं काही फरक नाही. तुम्ही सुरुवात करा, तुमचे पास काढा आणि मुलांना इथं पोहोच करायचे. फक्त एक आहे, KG ते 4थीच्या मुलांना चेकिंगची गरज नाही, त्यांचा टेस्ट रिपोर्टची काही गरज नाही. KG ते 4थीला टेस्ट रिपोर्ट नाही. 5वीच्या वर टेस्ट रिपोर्ट आहेत, त्यामुळे ते गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे. आणि इथं गेटवर 8 तारखेला 7-8 तारखेला गेटवर चेक केलं जाईल. तुमचं सर्व टीचर्सला आज विनंती आहे, 8-7 तारखेला सकाळी आपलं दुपारी 11 वाजता जेवायलाच इथे यायचं. म्हणजे तुम्हाला चेकिंग होईल, आपली पालकांना रिसिव्ह करू. तुम्ही 10-10:30 इथे यायचं, चेकिंग करून 3-4 वाजेपर्यंत पालक आले 5 तुम्ही निघून जायचं. थोडक्यात रविवारी आपण दिवसभर इथं 8:30-9लाच यायचं. चेकिंग करून ज्या त्या वर्गातले त्यांचं पास आहे की नाही, टेम्परेचर आहे की नाही, त्यांचा अजून काय चेक करतात, ऑक्सिजन लेवल चेक करायचे, त्यांचं सामान चेक करायचं. येताना ड्रायफ्रूट मुलांना हिवाळा आहे, ड्रायफ्रूट हॉस्टेलच्या पालकांनी किमान एका महिन्याला 2 ते 3 किलो, कमीत कमी गरीब मुलाने 2 किलो ड्रायफ्रूट, काजू, बदाम, खारीक, खोबरं, पिस्ता, मनुके, नंतर काय रे अंजीर, यापैकी ड्रायफ्रूट म्हणा त्या बाळाला जे आवडेल ते, तर 2-3 किलो ड्रायफ्रूट घेऊन द्या. आणि जो सदन आहे त्याने 5 किलो पर्यंत ठेवा, ते भरपूर ठेवा, कारण हिवाळ्यामध्ये ड्रायफ्रूटची खूप गरज आहे. आमचं जेवण रिच आहे आणि अजून असेल, कारण हिवाळ्यात आता बऱ्यापैकी भाजीपाला आता उपलब्ध होईल, भरपूर होईल. आता सध्या शॉर्टेज आहे भाजीपाल्याचं ऑल ओव्हर महाराष्ट्रात, पण 1 महिन्याने भाजीपाला भरपूर होईल आणि मग आम्हाला अजून खाण्यापिण्याचे आनंद घेता येईल. फळे वाढतील, फळांची देखील सुरुवात होईल, तेवढं लक्षात ठेवायचं. तेव्हा तिसरा मुद्दा की सोमवारपासून म्हणजे 8 तारखेपासून प्रीती किड्स, म्हणजे ज्याला आम्ही प्री नर्सरी म्हणतो, प्री नर्सरी, तिला प्रीती किड्स नाव दिलं, प्रीती सुधाजींचं नाव दिलं. प्रीती किड्स 3 ते 4 वर्षाचे मुलं आणि नंतर लोअर KG अप्पर KG 1st to 4चे मुलं 8 तारखेला सुरुवात करू. थोडे काही मुलं कमी येतील, 1-2 दिवस, 2-3 दिवसामध्ये 10-11ला 100% मुलं इथं उपस्थित राहतील. पण जे आले
त्यांना आम्हाला वळण लावता येईल. आणि पहिल्या दिवसापासून आमचा प्रोग्राम फायनल आहे. काय करून घ्यायचं, पहिले खेळ आणि फनी गेम्स, लहान मुलांचे फनी गेम्स, 25 फनी गेम्स आम्ही देणार आहोत. लहान मुलाचे 25 फनी गेम्स. खूप इंटरेस्टेड आहे दादाजींचे स्पेशल फनी गेम्स, दादाजींचे स्पेशल फनी गेम्स. त्यानंतर पहिल्या दिवसापासून हँडरायटिंग, लेट आले तर हँडरायटिंग चांगलं करण्याची आम्ही गॅरंटी देणार नाही. पहिल्या दिवसापासून 8 तारखेपासून KG ते 4थी, 5वी 6वी 7वीचे राहिलेले काही मुलं त्यांचे हँडरायटिंग छान, आणि 8वी 9वी 10वीचं हँडरायटिंग नाही, त्यांचं सिलेबस लगेच कव्हर होईल. 5वी ते 7वीचे 1-2 तास हँडरायटिंग आणि बाकीचं सिलेबस कव्हर. नंतर विशेष म्हणजे 5वी ते 10वीचं स्पेशल ग्रामर किंवा स्पेशल इझी इंग्लिश स्पीकिंग क्लास स्टार्ट होत आहे. दररोज 2 तास इझी. तो जर पहिला दिवस गेला तर काहीच उपयोग नाही. पहिलाच दिवस महत्वाचा, सोमवार 8 तारीख. तो जर गेला तर पुढे इंग्लिश समजणार नाही. इझी वे टू स्पीक इंग्लिश, इझिएस्ट वे टू स्पीक इंग्लिश. 7 दिवसात मुलं एकदम सुंदर इंग्लिश बोलायला लागतील. जे सोमवारी येतील ते, मंगळवारी येतील ते मुलं त्याच्यात नसतील, त्या बॅच मध्ये नसतील, कोणीच नाही, डे स्कॉलर हॉस्टेलर. त्यामुळं इझी वे टू स्पीक इंग्लिश किंवा द इझिएस्ट वे टू स्पीक इंग्लिश. आणि त्यानंतर गणिताचे सेमिनार स्पेशल सुरू होणार आहे. स्पेशल गणित बाय दादाजी, स्पेशल इंग्लिश स्पीकिंग बाय दादाजी, स्पेशल मॅथ्स बाय दादाजी. ते स्पेशल मॅथ्स त्यानंतर होणार आहे. तर या सर्व दृष्टीने 8 तारीख अतिशय शुभ, अतिशय मुलांच्या दृष्टीने नियोजनात्मक आहे. 8 तारखेला 9ला, 10ला, 11ला येणारा तो पालक चुकीचा, तो मुलगा चुकीचा, ती मुलगी चुकीची, हॉस्टेलचा पालक आघावासारखं आणि एका शब्दात तर मूर्खपणासारखं तो 8 तारखेला दुपारी पोच करतो, 9ला सकाळी पोच करतो, फोन करतो, अशा अशा कारणाने मी घरी ठेवत आहे. खोटं बोलतात, आजारी पडला, खोटं बोलतात, अमकं. बोला खोटं. तुम्ही खोटं बोललं तर ते खरं होऊन जाईल. तुम्ही खोटं बोलले तर ते खोटं खरं होऊन जाईल. त्यामुळे विनाकारण लाड नको. 3च दिवस परीक्षा सुट्टी देणार होतो दिवाळीची. 3च दिवस सुट्टी होती, पण मी ती रविवार ते रविवार म्हणजे जवळजवळ 8 दिवस सुट्टी होती तुम्हाला. दिस इज मोर दॅन सफिशियंट. जर मूर्ख मुलं आणि चुकीचे पालक यापेक्षा जास्त घरी थांबत असतील तर त्यांनी शाळा सोडून द्यायची, इथं यायचं नाही. 9ला येणाऱ्या मुलाला किंवा 7ला इथं नसलेल्या मुलाला, 8ला येणाऱ्या मुलाला इथं व्हॅल्यू राहणार नाही. मुलीला व्हॅल्यू ठरलेले पालक आहेत प्रत्येक झोनमध्ये. ते पालक आघाव असतात आणि मुलं थोडे लेट वाढवतात. वन डेने काय होतं, त्याला त्या पालकांना असं आपलं थोडंसं रुबाब थोडा वेगळा, आणि त्या मुलाला वाटतं मी वेगळा चमकलो पाहिजे. तुझी किंमत जाते. त्या मुलाची किंमत आणि पालकाची किंमत कमी होते, नक्की होते. कारण 7ला जे पालक येतील ते मला भेटून जाणार आहे. 7ला जे पालक येतील त्या प्रत्येक पालकाला सर्व टीचर आणि मी इथं बसून राहणार आहेत इथंच, आणि मला ते भेटून जाणार आहेत. लक्ष दे रे हे बाळ. तो सर्वांनी पालकांनी या गोष्टी लक्षात ठेवा प्लीज. आता यांचा पेपर सुरू होत आहे 5 मिनिटाने, त्यामुळे या सर्व 3-4 पॉइंट सर्व लक्षात ठेवा. हा व्हिडिओ स्कूल रिओपन जाऊन हॉस्टेल रिओपन जाऊन 7th आणि स्कूल रिओपन जाऊन 8th. 7 तारखेला स्कूल रिओपन हॉस्टेल रिओपन होतं आणि 8ला स्कूल रिओपन होतं. 8ला आलेल्या हॉस्टेलच्या पालकांना इथं वेळ दिला जाणार नाही. मुलं तुम्ही सोडून आणि तो दिवसभर आम्ही बसू देणार नाही. कारण तो 8ला आलेल्या मुलाचे सर्व प्रोसेस पूर्ण करायला आमच्या एका टीचरची मदत होणार नाही. तुम्ही चिडचिड करायची नाही. तुम्ही संध्याकाळपर्यंत बसून राहा. मुलाला पुढे येऊन बसू दिलं जाणार नाही. कुणी 7ला जरी आलं तर प्रोसेस पूर्ण व्हायला वेळ लागेल. ती प्रोसेस 8 तारखेला संध्याकाळी, आणि त्यानंतर पुढे जे 15 दिवस दादाजी घेणार आहेत, कोर्स घेणार आहेत, त्या कोर्सला या मुलांना 5वी ते 10वीच्या मुलांना बसू दिलं जाणार नाही. जे 7ला आले त्याच मुलांना इथं, आणि 8ला जे 8:30 वाजेपर्यंत आले डे स्कॉलरचे मुलं त्यांनाच त्या कोर्स अर्धा ऐकणाराला इथं जागा नाही.
त्याचा अभिमन्यू करायचा नाही, त्याच्या आयुष्याचं वाटोळं करायचं नाही. म्हणून 8 तारखेला सकाळी 8ला 8:30ला कोर्स सुरू होईल आणि हॉस्टेलच्या मुलांचा संध्याकाळी 6 वाजताच त्या कोर्सची बेसिक माहिती त्यांना मिळणार आहेत. ही सर्व पालकांनी खबरदारी घ्यायची. पालकांनो, तुम्ही चुकीचं वागून तुमच्यावर नाराजी ओढून घेऊ नका. नाराजी ओढून घेऊ नका. ही सर्वांना, आम्हाला सर्वांवर प्रेम करायचं, सर्वांचा लाड करायचा आहे, सर्वांचं कल्याण करायचंय. पण तुमच्या चुकीच्या निर्णयामुळं, तुमच्या आगावपणाच्या निर्णयामुळे, आमचा आगावपणा हा शब्द माझा नेहमी असतो, त्यामुळं तुम्ही गोत्यात आणि तुमचा मुलाबद्दल थोडा नाराजी आमची राहते, ती होऊ नये तेवढी काळजी सर्वांनी घ्यायची. पुन्हा सर्व पालकांना, त्यांच्या बालकांना, घरातील लहान मोठ्यांना, तुमच्या घरातील सर्व पशु पक्षी प्राणी जे असतील तुमच्या आप्तेष्ट नातेवाईकांना दादाजींच्या दिवाळीच्या गोड गोड अतिशय गोड शुभेच्छा. ओम शांती. सर्वांनी बाय करा. हॅपी दिवाळी म्हणा सर्व. सर्व मुलं हॅपी दिवाळी. इकडे करा हॅपी दिवाळी. डे स्कॉलर गर्ल्स ऑल ऑफ यू हॅपी दिवाळी. इकडे करा, हात तिकडे करा, त्यांना कळत नाही त्या मुलांना पाहतो मी. ते इकडे तोंड करून हॅपी दिवाळी करा असं. से हॅपी दिवाळी. मुली ऑल डे स्कॉलर बरं हॅपी दिवाळी. हॉस्टेल मुली हॅपी दिवाळी. त्यांचा हात किती वर गेला पाहिला का? अरे बापरे. हॅपी दिवाळी. बस बस. सर्वांना दिवाळीच्या गोड शुभेच्छा. दिवाळीच्या, आमची दिवाळी सुरू झाली, फराळ सुरू झालं, आमचं डेकोरेशन सुरू झालं. तुम्हाला दिवाळीच्या गोड शुभेच्छा. ओम शांती. बाय बाय बाय.